तुम्ही काय सांगणार मला? हो चव्हाण साहेब खाली बसा. नाही मी त्यांना दिले, मी त्यांना संधी दिली, तुम्ही खाली बसा. नाही बोला, नाही हरकत होत नाही. महाराष्ट्रामध्ये इतक्या मुलांच्या आयुष्याशी हे सरकार खेळतंय. तुम्ही हा प्रश्न आहे का? नाही मी विचारतो ना पुढे प्रश्न. बोला ना. यांनी काय उत्तर दिलं का मंत्री महोदयांनी? तुम्ही बाकीचा सोडा प्रश्न विचारा. हे बघा वेळ नाहीये प्रश्न. मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे. न्यासा कंपनीच्या दलालाचा एक ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरला, चॅनेलवरती दाखवला गेला. तो दलाल स्पष्टपणे नोकरीची हमी देत होता. त्यानं रेट कार्ड हे खरं आहे का त्याची तुम्ही चौकशी केली का? त्यानं जे रेट कार्ड सांगितलं की क गटासाठी 15 लाख रुपये, ड गटासाठी 8 लाख रुपये हे त्यांना सांगितलंय, त्याची तुम्ही चौकशी केली का? आणि जर तुम्ही हे जर सगळं घडलं असेल तर तुम्ही त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही काय घेणार आहात हा माझा प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकट्या 200 उमेदवारांनी पैसे दिलेत अशी माहिती आम्हाला मीडियाच्या माध्यमातून मिळते. ती माहिती खरी आहे का? त्याच्याविषयी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही लिहून घ्या प्रश्न. महेश बोटले हे सहसंचालक आहेत आणि यांना अटक झालेली आहे. त्याचे दागेदोरे माननीय मंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचत असतील तर सरकार चौकशी व्यवस्थितपणे करणार आहे का? कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी सगळे सापडलेले आहेत आणि मी राज्यमंत्री बोल नका बाबू, महत्वाचा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य पडळकरांनी बसा ना, बोलतो ना आता मी. पडळकरांनी जे काही सांगितलं, मी एका वाक्याच्या उत्तरात इतकं स्पष्ट सांगितलं, दलालांची ऑडिओ क्लिप. आता ही ऑडिओ क्लिप सायबर क्राईम तपासताय, त्याच्यात जर काही तथ्य असेल तर त्याला ज्याला फाशीला द्यायचा काय करताय सभापती महोदय, आपण त्यांना या बाबतीत हे बघा, मला तुमचं कळत नाहीये, तुम्ही उत्तरही घेत नाही आहात. भाई ज्यांनी विचारले त्यांनाही मिळत नाही. भाई तुम्ही माझ्याकडून एक खात्री बाळगा. तुम्ही आपण खूप जुने ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्हाला तुमचं सगळ्यांचं समाधान करण्याची माझी पूर्ण तयारी, माझा काही प्रॉब्लेम नाही. माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये कुठलंही म्हणजे आता जे काही इन्व्हेस्टिगेशन चालेल याचं पाळामुळं कुठपर्यंत लिंक असेल, कुणापर्यंत असेल, ज्याच्यापर्यंत असेल त्याच्यापर्यंत हे पाळामुळं खोदून काढूया आणि जो कोणी चूक असेल आणि जो कोणी दोषी असेल, ज्याच्याशी लिंक असेल त्या सगळ्यांना आपल्याला जी काही वाटेल ती शिक्षा देऊया. आणि सभापती महोदय, माझं म्हणणं यात उत्तरात काय पाहिजे, जे पडळकर साहेबांनी सांगितलं की बाबा कोण दलाले, त्याची ऑडिओ क्लिप फिरते, आता त्याची सत्यता बघावी लागेल, ती सायबर क्राईम तपासेल. अमरावतीच्या बाबतीत सांगितलं 200 लोकांचं, तर ते तपासतील. सगळ्या गोष्टी तपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्य विभागाने स्वतः FIR केलेला आहे. स्वतः जर कुठलाही आरोग्य विभागाचा हेतू चुकीचा असेल तर आम्ही स्वतः FIR केलाच नसता, आम्ही स्वतः FIR केलेला आहे.